कोल्हापूर रस्त्यावर महिलेचा बळी गेल्यानंतर ही ढिम्म प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही। आता या रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचलं असून दुचाकीचे अपघात नित्याचे झालेत। आणखी किती बळी घेतल्यानंतर प्रशासन जागे होणार असा सवाल उपस्थित केला जातोय। कोल्हापूर रस्त्यासाठी आता अधिकाऱ्यांना गनिमी काव्याने घेराव घालणार असल्याचा इशारा सर्वपक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर आणि नागरिकांनी दिलाय। दरम्यान आंदोलनाचा इशारा देताच जिल्हा प्रशासन जागं झालं। गेल्या महिन्यात कोल्हापूर रस्त्यावरील आकाशवाणीजवळ बसच्या धडकेत महिला ठार झाली। या घटनेनंतर सामाजिक घटनांसह राजकीय पक्षांनी रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आंदोलन उभारलं। धामणी फाटा ते शास्त्री चौक या रस्ता रुंदीकरणासाठी 25 कोटींचा निधीही मंजूर झालाय। कामाची निविदाही काढली आहे, पण रस्त्याकडेला असलेल्या महापालिकेच्या पाईपलाईन स्थलांतर आणि गटार कामाच्या वादात रुंदीकरणाचं काम वर्षभरापासून रखडलं होतं। महिलेचा बळी गेल्यानंतर आकाशवाणीजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। त्यातच रस्त्यावर खड्डे पडल्याने महापालिकेने मुरुम टाकून तात्पुरती मलमपट्टी केली, पण 1-2 दिवसातच या मुरुमाचा चिखल झाला। सुभाषनगरसह परिसरातील पाणीही आकाशवाणीसमोरूनच वाहू लागलं। गेल्या 2 दिवसात दुचाकी घसरल्याने 4 ते 5 दुचाकीस्वार जखमी झाले। त्यानंतर पुन्हा कृती समितीने महिलेच्या महापालिकेच्या कारभाराविरोधात समाज माध्यमांमधून संताप व्यक्त केला। आज सुभाषनगरकडून येणाऱ्या पाण्याला वाट करून देण्यासाठी महापालिकेने जेसीबीच्या साह्याने रस्ता उकरला। त्यात चिखलमय रस्ता धुवून घेतला, पण अजून पाईपलाईन स्थलांतर आणि अतिक्रमण हटवण्याबाबत पालिका स्तरावर शांतता आहे। येत्या 4 दिवसात रस्त्याच्या कामातील अडथळे दूर न झाल्यास रास्ता रोको आंदोलन आणि गनिमी काव्याने लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशाराही कृती समितीने दिलाय। या रस्त्याच्या कामाला 5वीला घरात पुजला सगळी परिस्थिती आहे। रस्ता 30 मीटर का 35 मीटरचा वाद होता, तो संपवला। परवा इथं या माते म्हणून महिला मयत झाल्या। काल इथं मुरमाचा चिखल झाला म्हणून गाड्या घसरून पडल्या। नगरसेवक अभिजित भोसले असतील, संदीप दळवी, रज्जाक नाईक यांनी महापालिकेची गाडी करून रस्ता धुवून घेतला। मात्र इथं पाणी काढायची जबाबदारी ही महापालिकेची आहे। महापालिकेचे आयुक्त कुठं गावाला गेले आणि महापालिकेच्या यंत्रणा झोपल्यागत आहे। सार्वजनिक बांधकाम हातभार करण्याचे महापालिकेचं आहे, मात्र लोकांना नाहक त्रास इथं सोसायला लागत आहे। आज इथलं पाणी काढण्यासाठी स्थानिक नागरिकांच्या मदतीनं आता पाईपलाईन टाकून पाणी काढण्याचा प्रयत्न चालला आहे। या माध्यमातून कोल्हापूर सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं आणि इथल्या सर्व स्थानिक नागरिकांच्या वतीनं आम्ही आज आवाहन करतोय की सोमवारपर्यंत ह्या रस्त्याच्या कामाचं सगळं काम मार्गी नाही लागलं तर परत आम्ही इथं बेमुदत रस्ता रोको करणार आहे आणि ह्याची सर्व जबाबदारी महापालिका प्रशासन असेल, सार्वजनिक बांधकाम विभागासाठी जिल्हाधिकाऱ्यांची राहणार आहे।